दक्षिण भारताच्या घनदाट जंगलात श्रीकालहस्तीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या एका भिल्ल जमातीत थिन्नन म्हणजेच भक्त कनप्पा नावाचा तरुण शिकारी राहायचा. तो जमातीच्या नायकाचा मुलगा होता. थिन्नन दिसायला धिप्पाड, पराक्रमी आणि शिकारीत एकदम पटाईत होता. पण त्याचे हृदय अत्यंत कोमल आणि निष्पाप होते. त्याला कोणत्याही कर्मकांडांचे, शास्त्रांचे किंवा मंत्रांचे ज्ञान नव्हते. एक दिवस जंगलात शिकारीचा पाठलाग करत असताना थिन्नन स्वर्णमुखी नदीच्या काठी पोहोचला. तिथे एका उंच टेकडीवर त्याला एका प्राचीन झाडाखाली एक शिवलिंग दिसले. त्या शिवलिंगाला पाहताच थिन्ननच्या मनात एक अनाप, अलौकिक मायेची लाट उसळली. त्याला वाटले, हा देव या निर्जन जंगलात एकटाच कसा राहत असेल? याला भूक लागत नसेल का? किंवा याच्यावर जंगली जनावरे हल्ला करत नसतील का? एका लहान मुलाने आपल्या बापाची काळजी घ्यावी, तशी तीव्र ओढ थिन्ननच्या मनात निर्माण झाली. त्या क्षणापासून थिन्ननने शिकार सोडली आणि महादेवाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. थिन्ननची पूजा करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. तो नदीवरून पाणी आणायला भांडे नसल्याने तो स्वतःच्या तोंडात नदीचे पाणी भरून आणायचा आणि पिंडीवर कुळण्या करायचा, म्हणजेच अभिषेक करायचा. जंगलातील रानफुले तो स्वतःच्या केसात खोवून आणायचा आणि मान खाली करून तो पिंडीवरती फुलं टाकायचा. महादेवाला भूक लागली असेल म्हणून तो प्राण्यांचे मांस स्वतः चाखून पाहायचा. जे मांस सर्वात मऊ आणि चविष्ट असे तेच मांस महादेवाला अर्पण करायचा. जगाच्या दृष्टीने हे अपवित्र आणि अयोग्य होते, पण महादेवासाठी त्या तोंडातून केलेल्या अभिषेकात आणि चाखलेल्या मांसात असीम आणि निष्पाप प्रेम होते. त्या मंदिराची पारंपरिक पूजा करण्यासाठी रोज शिवगोचर्य नावाचे एक वृद्ध ब्राह्मण पुजारी येत असत. जेव्हा ते रोज सकाळी मंदिरात यायचे तेव्हा पिंडीवर मांस, पाने आणि थुंकीचे पाणी पाहून अत्यंत संतापायचे. ते ती जागा स्वच्छ करायचे, मंत्रोच्चार करून शास्त्रीय पद्धतीने पूजा करायचे आणि निघून जायचे. हे असे अनेक दिवस चालले. अखेर महादेवाला आपल्या भक्ताच्या खऱ्या प्रेमाची प्रचिती पुजाऱ्यालाही द्यायची होती. महादेवाने पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन सांगितले, उद्या तू मंदिराच्या खांबामागे लपून राहा. तुला जे दिसेल ती माझी खरी पूजा कोणती आहे. दुसऱ्या दिवशी थिन्नन नेहमीप्रमाणे हातात मांस आणि तोंडात पाणी घेऊन आला. पण आज त्याने पाहिले की शिवलिंगाच्या डाव्या डोळ्यातून घट्ट रक्ताची धार वाहत होती. हे पाहून थिन्ननच्या हातातील मांस गळून पडले. तो ढसाढसा रडू लागला आणि म्हणू लागला, माझ्या देवा, तुझ्या डोळ्याला काय झाले? कोणी दुखावले तुला? तो जंगलात पळाला. विविध रान जडीबुटी आणि वनस्पतींचा पालापाचोळा वेचून आणला आणि डोळ्याला लावला, पण रक्त थांबत नव्हते. तितक्यात त्याला शिकारी जुनी म्हण आठवली, डोळ्याला डोळा हाच एकमेव उपाय असतो. थिन्ननने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने आपल्या भात्यातील तीक्ष्ण बाण काढला आणि आपला स्वतःचा डावा डोळा उपटून काढला. तीव्र वेदनेने त्याचा देह थरथरला, पण त्याने तो रक्ताळलेला डोळा शिवलिंगाच्या डाव्या डोळ्यावर ठेवला आणि चमत्कार म्हणजे पिंडीतून रक्त वाहणारे लगेच थांबले. थिन्नन आनंदाने नाचू लागला आणि म्हणू लागला, माझा देव बरा झाला. पण त्याची परीक्षा अजून संपली नव्हती. पुढच्या क्षणी शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यातूनही रक्ताच्या धारा वाहू लागल्या. थिन्नन क्षणभर थांबला. आता त्याचा दुसरा डोळाही काढला तर तो पूर्ण आंधळा होणार होता. मग त्याला शिवलिंग कुठे आहे हे कसे दिसणार? म्हणून अत्यंत हुशारीने थिन्ननने आपल्या पायाचा अंगठा शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यावर निशाणी म्हणून ठेवला
आणि दुसरा डोळा उपटण्यासाठी डोळ्याजवळ बाण नेला. थिन्ननचा हा पराकोटीचा आणि अतुलनीय त्याग पाहून साक्षात ब्रह्मांड हादरले. खांबामागे लपून पाहणारे वृद्ध पुजारी एकदम थक्क होऊन थिन्ननच्या पाया पडले. तो बाण डोळ्यात घुसणार तितक्यात शिवलिंगातून महादेवाचे भव्य रूप प्रकट झाले. महादेवाने स्वतःच्या दिव्य हातांनी थिन्ननचा बाण धरलेला हात थांबवला आणि अत्यंत प्रेमाने पुकारले, थांब कनप्पा, थांब माझ्या भक्ता. तमिळ भाषेत कन्न म्हणजे डोळा आणि अप्पा म्हणजे पिता, आपला डोळा देणारा पिता. महादेवाने कनप्पाला स्पर्श केला. क्षणार्धात त्याचे दोन्ही डोळे पूर्ववत झाले. त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज आले. महादेवाने त्याला घट्ट मिठी मारली आणि सांगितले, कनप्पा, तुझी भक्ती कोणत्याही शास्त्रापेक्षा, मंत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आजपासून तू माझा कनप्पा म्हणून ओळखला जाशील आणि माझ्या नजीकच राहशील. ईश्वराला अथांग मंत्र, कर्मकांड किंवा सोहळे ओवळे हवे नसून भक्ताचे निष्पाप आणि समर्पित हृदय हवे असते. कणप्पाच्या कथेने हे सिद्ध केले की प्रेमाच्या आणि त्यागाच्या पुढे ज्ञानाचा अहंकार नेहमीच झुकतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी